हनुमान मंदिरातून भाग्यश्री सूर्यवंशी यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ। नागरसोगा पंचायत समिती गणातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार भाग्यश्री बालाजी सूर्यवंशी यांच्या निवडणूक प्रचाराचा भव्य शुभारंभ प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता नागरसोगा येथील हनुमान मंदिरात श्रीफळ फोडून उत्साहात पार पडला। या शुभारंभ प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत सूर्यवंशी, सोसायटीचे चेअरमन काशीनाथ मुसंडे, पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ भाग्यश्री बालाजी सूर्यवंशी तसेच पंचायत समितीच्या माजी सभापती सौ कोमलताई सूर्यवंशी यांच्यासह शेकडो ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या प्रसंगी बोलताना माजी सभापती दत्तोपंत सूर्यवंशी यांनी, सभापती म्हणून आम्ही पती पत्नी दोघांनीही कार्यकाळात गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली। सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम केल्यामुळे नागरसोगा गणातील जनता यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराला भरभरून आशीर्वाद देईल असा विश्वास व्यक्त केला। तसेच भाग्यश्री बालाजी सूर्यवंशी या विक्रमी मताने विजयी होतील असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। या प्रचार शुभारंभामुळे नागरसोगा गणात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचार झाले। आज नागरसोगा गावामध्ये लाखजना गट आणि नागरसोगा गट या गट आणि गणाचा प्रचार शुभारंभाच्या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित सर्व नागरसोग्यातील सुजाण मतदार बंधूंनी आपणाला एक नम्र विनंती आहे की उद्याच्या 5 तारखेला आपणाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान करायचे आहे। जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आहेत आमच्या मातृतुल्य आदरणीय काकी आणि माझ्या लहान भावाची बायको म्हणजे बबनची बायको भाग्यश्री हे 2 उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत। तर आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनं यांच्या पाठीशी राहावं एवढी आशा व्यक्त करतो, आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संबोधित